का त्या चरपटीनाथाचं वर्णन करत असताना एक दिवस भारत भ्रमण करत करत त्यांना असं वाटलं की आपण स्वर्गामध्ये जाऊन बघावं, स्वर्गाची यात्रा करावी. म्हणून ते बद्रिक आश्रमाच्या मार्गे स्वर्गाला निघतात. पण तो थंड प्रवेश असल्या कारणाने सूर्यनारायणाची प्रार्थना करतात. त्यांना सूर्यदेवाला बरोबर घेतात आणि वायू वेगाने स्वर्गामध्ये जातात. पण तिथं पहिल्यांदा सत्यलोकाला जातात. सत्यलोकाला गेल्यानंतर ब्रह्मदेवाची भेट होते, दर्शन होतं. ब्रह्मदेवाचं दर्शन झाल्यानंतर ब्रह्मदेवाला आणि चरपटीनाथाचा परिचय नारद महर्षी करून देतात. आनंद होतो. ब्रह्मदेव आपल्या मुलाला आपल्या मांडीवरती बसवतो. आता आलाच ना, थांब आता काही काळ. म्हटले हो, मणिकर्णिका नावाचं तीर्थ आहे, मला त्याचं स्नान करायचंय. म्हटले तो पर्व कालावरच ते स्नान होतं, याच्याकरता तुला 1 वर्ष इथं थांबावं लागेल. म्हटले ठीक आहे, 1 वर्षभर थांबतो. तेवढ्यामध्ये म्हटले मला इंद्रभुवन बघायचं आहे, इंद्राची नगरी बघायची आहे. पण त्याच्या आत एक प्रसंग असा घडला होता. एक दिवस नारद महर्षी इंद्राकडे गेले होते. ऐका बरं, इंद्राकडे गेले. इंद्राने विचारलं नारदाला मस्करीत, नारदा आज इकडं स्वारी, आज कुणी का पेटवलं, आज कुणी का पेटवायचं, आज कुणीकडं पिन मारायची. नारदाने विचार केला, अरे हा आपली मस्करी करतो. मनामध्ये विचार केला, अरे बाबा आजपर्यंत ज्याचं घर पेटवलं, ज्याच्या घरामध्ये ठिणगी टाकली, ज्याच्या घरामध्ये पिन मारली, त्याचं कल्याण झालं. सांगा, नारदाच्या कोणत्या पिन मारण्याने जगताचं नुकसान झालं? कोणत्याच नाही. त्या ऑफिसमध्ये कागद पडलेले राहतात अस्ताव्यस्त, त्याला जर एकत्रित करायचं असेल तर आपण त्याला पिन मारतो. आपण पिन मारली का ते कागद अस्ताव्यस्त पडलेले एकत्र येतात. आणि जर आपण एखाद्या घरात जाऊन पिन मारली तर एकत्र असलेले अस्ताव्यस्त होतात. एवढा आपला त्यांचा फरक. नारदाने विचार केला, हा इंद्रदेव आपली मस्करी करतो, थांब आता तुला धडा शिकवतो. आणि तेवढ्यामध्ये नारद महर्षी सत्यलोकाला जातात. चरपटीनाथ महाराज म्हणतात मला इंद्रभुवन बघायचं. आणि मग नारदाने केलं नियोजन. नारद चरपटीनाथांना घेऊन इंद्रलोकाला जातात. इंद्रलोकामध्ये वन आहेत, वनामध्ये फिरतात. वेगवेगळी प्रकारची झाडं, वेगवेगळी प्रकारची फुलं, वेगवेगळी प्रकारची वनस्पती. एवढा आनंद होतो चरपटीनाथांना. त्या आनंदाच्या भरामध्ये फिरतच बसतात. पण फिरता फिरता अनेक प्रकारची फळं तोडतात, नुकसानी करतात आणि निघून येतात. तिथला जो सेवक होता ना, तो बघतो, अरे कोणीतरी येऊन नुकसान करून गेलं. दुसऱ्या दिवशी तेच, तिसऱ्या दिवशी तेच. त्या सेवकाने एक दिवस पाळत ठेवली, चौकशी केली कोण येतं. आणि मग ज्या वेळेला चरपटीनाथ आणि नारद मुनी ज्या वेळेला त्या बगीच्यामध्ये येतात, त्यावेळेला ते सैनिक त्यांना अडवतं. सैनिकांनी अडवल्यानंतर चरपटीनाथाला राग येतो, क्रोध येतो आणि त्यांचं युद्ध होतं. ते सैन्य काहीच नाही. इंद्राचं म्हणजे काय, कधीच पळवून लावलं. कारण हे साधू महात्मे साधे नाही, हे मंत्र सिद्ध केलेले महात्मे असतात. अहो ते इंद्रलोकाच्या सैन्यानं तर कधीच परतवलं, कधीच बांधून टाकलं. मग ते इंद्रदेवाने भगवान शंकराला पाचारण केलं, भगवान विष्णूला पाचारण केलं. सगळी देवता धावली. त्या चरपटीनाथाजवळ एवढी अद्भुत शक्ती होती की सर्व देवतांना बांधून टाकलं.
सर्व अस्त्र शस्त्र सगळी देवतांवरती लादली, एकाही देवाला चरपटीनाथ नारायण आवरले नाही. स्वतः भगवान शंकर, स्वतः भगवान विष्णू, भगवान विष्णूने सुदर्शन चक्र सोडलं कोणावरती? चरपटीनाथावरती. चरपटीनाथांनी वातास्त्र स्पर्शास्त्र सोडलं आणि चक्र जागेवर थांबवलं. स्वतः भगवान विष्णूला सुद्धा मूर्छित पाडणारा या जगतामध्ये एकमेव साधू जर कोण असेल तरी चरपटीनाथ आहे. एवढी शक्ती बर का, एवढी शक्ती एकाही नाथामध्ये नाही. या जगतातला सर्वोच्च देव भगवान विष्णू, या जगतातला सर्वोच्च देव भगवान शंकर. आणि मग या चरपटीनाथांनी काय केलं? भगवान विष्णूच्या गळ्यामधला कंठ, कौस्तुभमणी, आभूषण स्वतःच्या गळ्यामध्ये घातले. हातामध्ये भगवान विष्णूची गदा, भगवान शंकराचे काही आयुध हातामध्ये घेतले आणि सत्यलोकाला ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाने पाहिलं, हा काय अवतार? म्हटले चरपटी, हे काय? आणि मग नारदाने झालेला सर्व प्रकार सांगितला, कारण नारदाच्या मनासारखं झालं. कारण इंद्राने त्याच मस्करी केली होती आणि ती मस्करी, त्याचा हा परिणाम. चरपटीनाथ भोवाला, चरपटीनाथ भोवाला, चरपटीनाथ हो आला, चरपटीनाथ हो आला. नव कुसुमांचा वर्षावाने नवल होय सृष्टीला. स्वर्ग उतरे धरणीवरती चरपटीनाथ भुवाला आला. चरपटीनाथ भुवाला हो, चरपटीनाथ भुवाला, चरपटीनाथ हो आला, चरपटीनाथ हो आला. शाबरी विद्या त्यासी शिकवली. आशीर्वादी सुरलोकीच्या जीवन यात्रा सार्थक झाली. नवनाथांच्या सामर्थ्याची कीर्ती भिडे गगनाला, कीर्ती भिडे गगनाला. चरपटीनाथ भुवाला, चरपटीनाथ भुवाला, चरपटीनाथ हो आला, चरपटीनाथ हो आला. प्राण तृणातून उजळून येती. पिप्पलायन नारायण ते चरपटी रूप पुन्हा जागृती. चराचरातून अमृत घट हा क्षण होता, क्षण भोपा धरला दादा. चरपटीनाथ भुवाला, चरपटीनाथ भुवाला, चरपटीनाथ हो आला, चरपटीनाथ हो आला.
चरपटीनाथ